राजगडाचा विस्तार प्रचंड आहे, त्यामुळे किल्ल्याला जर एकच दरवाजा ठेवला तर ती अडचणीची गोष्ट ठरेल. किल्ल्याला संबंध वळसा घालूनच त्या किल्ल्यावर जाता येईल. तर राजगडाला पाली दरवाजे मी आता सांगितलं त्याप्रमाणे गुंजवण दरवाजा, आळू दरवाजा, काळेश्वरीची दिंडी तिथला दरवाजा आणि जवळजवळ 8 ते 12 चोर दरवाजे आहेत. म्हणजे ते नेहमी वापरात नाही ठेवायचे, काही अडचण आली तर निसटून जाता आलं पाहिजे म्हणून. पण सध्या राजगडावर जाताना आपण ज्यावेळी बहुतेक वेळा विंझर, पाब, मार्गासनी या बाजूने येतो किंवा पालखुर्दमधनं आलो तरी त्या चोर दरवाज्यातनंच आपण वर जातो. तर त्या अशा जवळजवळ 8 ते 12 वेगवेगळ्या वाटा त्यांनी आपल्याला राजगड किल्ल्यावर येता येतं. राजगड किल्ल्यावर पद्मावती माची जी आहे तिथे शिवाजी महाराजांचा राहाता वाड्याचे अवशेष आहेत. त्यांची सदर म्हणजे ज्याला आपण दरबारची जागा असं म्हणू ते, काही कोठारं आणि पाण्याचे 2 तलाव, मगाशी सांगितला तो पद्मावती तलाव आणि घोडतळं असे 2 तलाव आहेत आणि छोटी टाकी अनेक आहेत. या किल्ल्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तो संजीवनी माचीचा आहे. आणि संजीवनी माची ही त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर दुहेरी वक्ररेषांकित नाळयुक्त तटबंदी असलेली 3 टप्प्यातली चिलखती बुरुज असणारी ही माची आहे. हे खूप गंभीर प्रकरण आहे, पण दुर्ग माहिती दुर्ग हा ते अवघडच असायला पाहिजे ना. तर गडाची जी सोंड पुढे जाते डोंगराची त्याला बांधकाम केलंच, त्याच्यापासून एक जेमतेम 1-1.25 मीटर अंतर ठेवून त्याच्या समांतर आणखी एक तटबंदी केलेली आहे. त्या तटबंदीमध्ये जे बुरुज आहे त्या बुरुजाला खाली चिलखत घातलेलं आहे. जसं आपण शर्टवर जॅकेट घालतो तसं तो संजीवनी माची हा सर्वात नाजूक भाग आहे. तिकडनं खालनं पटकन जवळ येणं सोपं आहे. तर तिथे जर शत्रू आला आणि त्यांनी तोफा डागायचं ठरवलं तर जे समोर दिसतं त्याच्यावरच तो डागणार ना. तर खाली उभं राहिलं तर आपल्याला ते चिलखतच दिसतं, मागचा बुरुज दिसतच नाही. त्यामुळे त्याचा तोफेचा हल्ला त्या बुरुजावर करताना तो चिलखतावर होईल. चिलखत पडलं तरी बुरुज शाबूतच आहे. नंतर बुरुजही पडला, आणखीन मारा झाला. तर ही जी नाळ आहे त्या नाळेत माणूस घुसेल, शत्रू सैनिक त्यात घुसेल आणि त्या नाळेत तो इकडे गेला काय आणि इकडे गेला काय, कोणत्याही बाजूला गेला तरी त्याला वर चढायला जागाच नाहीये. त्यामुळे तिथे जे मावळे उभे आहेत त्यांच्या हातात भाले आहेत, दगड आहेत आणि त्या आलेल्या लोकांचा प्रतिकार तिथे करता येईल. तर म्हणून शिवाजी महाराजांच्या दुर्ग बांधणीचा परमोच्च आविष्कार म्हणजे संजीवनी माची. अरे वा. सुवेळा माची पण आहे तिथे. एक झुंजार बुरुज नावाचा बुरुज आहे, त्याच्या खाली जो डोंगराचा भाग आहे तो हत्तीच्या आकारासारखा दिसतो. हत्ती प्रस्तरच त्याला म्हटलं जातं. त्याला एक भोक आहे आरपार, नेडं म्हणतात त्याला. तिथे उभं राहिलं की एका बाजूला वेळबंडी आणि कानंदी आणि दुसऱ्या बाजूला नीरा, अशा सगळ्या प्रदेशावर लक्ष ठेवता येईल अशी ती एक जागा आहे. खूप गंमत आहे. शिवाजी महाराजांनी बहुधा या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात तिथे केली असावी, कारण तिथे गणपती आहे आणि शिवकाळात जशा गणपतीच्या मूर्ती घडवल्या जात होत्या तशा चौकोनी कान असलेल्या गणपतीच्या मूर्ती तिथे आपल्याला बघायला मिळतात. आणि मग बहुधा चांगल्या वेळेवर त्या माचीच्या बांधकामाला सुरुवात झाली म्हणून तू सुवेळा माची. संजीवनी माचीचं असंच आहे, ते अचानक एक स्फोट झाला सुरुंगाचा, एक माणूस आकाशात भिरकावला गेला, तो खाली पडला त्याला खरचटलं देखील नाही, जणू काही त्याला संजीवनी मिळाली म्हणून ती संजीवनी माची अशी नावं पडलूट आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये अजून एक महत्वपूर्ण गड आहे तो म्हणजे लोहगड. तर लोहगडाचं वैशिष्ट्य काय? लोहगडाची बांधणी ज्या डोंगरावर झालेली आहे तो प्रचंड विस्ताराचा डोंगर आहे. लोहगड आणि विसापूर असे 2 शेजारी शेजारी आवळे जावळे दुर्ग आहेत आणि त्यांच्यामध्ये एक छोटीशी खिंड आहे. तर यातला जो लोहगड आहे हा त्यावेळचा बोर घाट, आज ज्याला आपण खंडाळा घाट म्हणतो, जिथून आपला राष्ट्रीय हमरस्ता पण जातो, रेल्वे पण जाते, तो त्याही वेळेला व्यापारी मार्ग होता. त्यामुळे एका बाजूला हे लोहगड विसापूर, तुंग तिकोना म्हणजे कठीणगड आणि वितंडगड, आणि त्या बाजूला राजमाची आणि ढाक
अशा अनेक किल्ल्यांच्या माऱ्यामध्ये असलेला हा दंडगड आणि त्या बाजूला राजमाची आणि ढाक अशा अनेक किल्ल्यांच्या माऱ्यामध्ये असलेला हा व्यापारी मार्ग आहे. त्यातल्या त्या व्यापारी मार्गाला सर्वात जवळचा भाग म्हणजे लोहगड. त्या लोहगडाचं वैशिष्ट्य असं की त्याचा तो डोंगर आहे, बालेकिल्ला भाग आहे आणि त्याची पश्चिमेच्या बाजूला किंवा वायव्येच्या दिशेला एक गेलेली सोंड आहे. तर त्याला विंचू काटा असं म्हणतात. ज्यांनी विंचू पाहिला असेल त्यांना त्या विंचवाच्या नांगीची आठवण असते. तर ती जशी विंचवापासून लांब गेलेली पण ती नांगी असते, तसं तो विंचू काटा आहे. त्याच्यावरनं या व्यापारी मार्गावर थेट मारा करता येईल अशा अत्यंत नाजूक जागी या किल्ल्याची उभारणी झालेली आहे. या किल्ल्यावर किंवा शेजारच्या विसापूर किल्ल्यावर सुद्धा ब्राह्मी लिपीतले लेख आहेत. म्हणजे 2000 वर्षापूर्वी या किल्ल्यावर वस्ती होती हे आपल्याला कळतं. लोहगड या महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांपेक्षा वेगळा का आपल्याला वाटतो, तर त्याची प्रवेशद्वार एका मागोमाग एक अशी दारं जाण्याच्या वाटेवर बांधणं. म्हणजे खालचा दरवाजा शत्रूंनी घेतला तर वरच्या दरवाजावरच जाळ मारा करता येईल. तोही दरवाजा पडला तर त्याच्या मागच्या. तर त्या आज्ञापत्रामधलं वाक्य आहे जे शिवाजी महाराजांच्या एका मंत्र्यांनी लिहिलेलं आहे, रामचंद्र पंत अमात्यांनी, की येते जाते मार्ग बुर्जाचे आहारी आडावेत. म्हणजे येणाऱ्या माणसाला तिथे अडवता आलं पाहिजे आपल्याला. पण त्यातला जो हनुमान दरवाजा आहे तो सोडला तर बाकी सगळे दरवाजे हे भले बुद्धीचे सागर नाना फडणीसांनी बांधलेले ते दरवाजे आहेत. अच्छा. ती जी अशी चक्रव्यूहासारखी रचना आहे त्या दरवाज्यांची ही उत्तर पेशवाई काळामध्ये नाना फडणीसांनी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जसं आपल्याला राजगडाच्या पाली दरवाजावर पाहायला मिळतं त्याचंच अनुकरण इथेही केलेलं आहे. खालचा दरवाजा आणि वरचा दरवाजा याच्या दोन्ही बाजूला भिंती बांधलेल्या आहेत आणि त्या भिंती अशा उंच आहेत की त्याच्यावर पटकन चढता येणार नाही. त्यामुळे येणारा शत्रू त्या खिंडीमध्ये सापडल्यासारखा आपल्याला दिसतो. मग त्याच्यावर बाण मारता येतील, भाले मारता येतील. त्यावेळी ठासणीच्या बंदुका होत्या, ठासणीच्या बंदुकांनी हल्ला करता येईल. म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याला इकडे तिकडे पळून जायला शक्यच नाही व्हावं अशी रचना ही या लोहगडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. तिथे लोहगडावर पण काही अत्यंत जुन्या गुहा आहेत, म्हणजे प्राचीन गुहा ज्याला आपण म्हणतो तशा. त्याचा उपयोग नंतरच्या मध्ययुगामध्ये केलेला आहे राज्यकर्त्यांनी. काही शिलालेख आहेत तिथे, ते देवनागरीतले आहेत, म्हणजे सहज वाचता येण्याजोगे. आणि मोठाली 2 तळी किंवा तलाव आहेत. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी पडता कामा नये. रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रातला जो उल्लेख आहे, उदक पाहून किल्ला बांधावा. म्हणजे काय, पाणी जर एखाद्या डोंगरावर नसेल तर ती किल्ला बांधू नका, असं ते शिवराज नीती त्यात त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा पाणी बहुत जतन राखावे, म्हणजे पाण्याची उधळमाधळ करू नका, कारण शत्रू केव्हा येऊन वेढा घालणार आहे माहित नाही आपल्याला. आत्ता पाणी आहे, भरपूर वापरलं आणि शत्रूने वेढा घातला त्यावेळी नेमका पाऊस नाही पडला तर ते पाणी 2 वर्ष 3 वर्ष पुरलं पाहिजे. व ते पुरवण्यासाठी मोठाले तलाव तिथे असले पाहिजेत. हे आपल्याला अनेक टाकी पण आहेत तिथे. या किल्ल्याचं बाकीच्या किल्ल्यांपेक्षा वेगळे पण म्हणजे कमरग्याची किंवा कलारग्याची झाडी हे मराठी शब्द आहेत, पण आपल्याला ते आता त्याचे संदर्भ राहिला नाही त्यामुळे ते कळत नाही. डोंगराचा हा गिरिदुर्ग आहे, डोंगरी किल्ला आहे. तळवटीतला भाग, मग चढाईचा भाग, मग एकदम उभ्या कातळाचा भाग. तर हा जो खालचा उताराचा भाग आहे त्या ठिकाणी झाडी, त्याला जी झाडी असते, जंगल असतं, निसर्गाचा वाढलेलं असतं किंवा मुद्दाम वाढवलेलं असतं, त्याला कमरग्याची कलारग्याची झाडी म्हणतात. ते आज्ञापत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, कमरग्याची झाडी बहुत प्रयत्ने राखावी, एक काठीही तोडू न द्यावी, बलकुबलीस हशम बंदुके घालता येतात. म्हणजे काय, जर शत्रू ज्यावेळेला येणार आहे त्या तो जी काय प्रचलित वाट असेल त्या वाटेनेच येणार आहे. जंगलात घुसून येणं शक्य नाही, कारण काटेरी झाडं असतात, पाय घसरतो, नंतर आपण नेमकं कुठे आतो हे कळत नाही, काहीच दिसत नसतं. या किल्ल्याला
एक प्रचंड मोठी गुहा आहे. त्या गुहेचा उपयोग धान्य कोठार म्हणून केला जातो. त्याला लक्ष्मी कोठी असंही नाव आहे. उपयोग धान्य कोठार म्हणून केला जातो. त्याला लक्ष्मी कोठी असंही नाव आहे. गडावर काही मंदिरं आहेत आणि त्या दुर्गद्वार शिल्प पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे बघायला मिळतात. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग म्हणजे स्वराज्याच्या भरपाईसाठी शिवाजी महाराजांनी 64 साली, हे सगळं 1600 बरं का, 1664 साली सुरतेवर हल्ला केला आणि तिथनं तिथल्या सावकारांना लुटून ती दौलत इकडे आणली. त्यावेळेला ते साधारणपणे लोणावळा खंडाळ्याच्या आसपास असताना त्यांना एक भयानक बातमी ऐकायला मिळाली. काहीतरी करायलाच पाहिजे होतं, त्वरित करायला पाहिजे होतं, निर्णय लगेच घ्यायला पाहिजे होता. तर ही जी सगळी आलेली धनलक्ष्मी होती ती नेतोजी पालकराच्या हाताखाली देऊन सगळी लोहगड किल्ल्यावर चढवली. कारण तो इतका भक्कम आहे की कोणी तिथे हल्ला करून ती घेऊन जाऊ शकणार नाही. आणि महाराज तातडीने राजगडाकडे गेले, शिवाजी महाराजांचं निवासस्थान. कारण जिजाऊ साहेब त्यावेळेस सती निघाल्या होत्या, शहाजीराजे गेल्याची बातमी आलेली होती. तर त्यांना सती जाण्यासाठी, जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न, परावृत्त करणं हे लगेच करायला पाहिजे होतं. नंतर करून काही उपयोग होणार नाही, कारण सूर्यास्ताच्या आत सती जावं लागतं. सूर्यास्तानंतर सती नाही जात. सती जाणं ही वाईटच प्रथा आहे. पण जिजाऊ साहेब सती निघाल्यात हे कळल्याबरोबर त्यांच्यावर 2 विद्युत आघात झाले. एक वडील गेल्याचं आणि आता आई निघाल्याचं. तर लोहगडाच्या इथे शिवाजी महाराजांच्या मनातली चलबिचल आपल्याला अनुभवता येते की काय नेमकं त्यांनी केलं असेल तिथे, कसा निर्णय घेतला असेल आणि तातडीने राजगडावरती गेले. तर या सगळ्या तुंगारण्याचा मुकुटमणी म्हणजे लोहगड किल्ला. छान. आणि याच्यानंतरचा एक अत्यंत महत्वपूर्ण गड तर तो सातारा जिल्ह्यातील प्रतापगड आहे आणि खूप छान असा गड आहे आणि त्याला चांगली ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे. तर प्रतापगड हा नेमका कसा किल्ला आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि त्या गडावर घडलेली 1-2 महत्वपूर्ण घटना. प्रतापगड हाही शिवनिर्मितच दुर्ग आहे. तर शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले बांधले त्याच्यामध्ये अनेक वैज्ञानिक प्रयोग केले, वैज्ञानिक विचार मागे ठेवून केलेले प्रयोग आहेत. आपण एखाद्या किल्ल्यावर जातो तेव्हा ते आपल्याला माहिती पाहिजे की आमचा राजा कसा काळाच्या पुढे बघणारा होता. तर आपण प्रतापगडावर ज्यावेळेस हल्ली जातो तेव्हा ते गाडी तळावर वाहन ठेवतो आणि तिथून आपण त्या महादरवाजाकडे जायला लागतो. आपल्या उजवीकडे एक बांधकाम येतं, तटबंदी आहे. या तटबंदीच्या माऱ्याखाली जाण्याचे वाट आहे. तर त्यावेळचे खेळ सगळे नेमबाजीचे खेळ होते. गोट्या होत्या, लगोऱ्या होत्या, भोवरे होते, हे सगळे नेमबाजीचे खेळ आहेत. आणि माणूस ज्या वेळेला किल्ल्याच्या महाद्वाराकडे जातोय, ती पाऊलवाट लहान, आता ती मोठी केली आहे कारण खूप ती पर्यटन स्थळ झाल्यामुळे मोठी केली आहे, पण अरुंद पायवाटच आहे ती. तर महाराष्ट्रात दगडांना तोटा नाही. छोटा दगड, टेनिसच्या चेंडू एवढा दगड जरी त्या 50-100 फूट उंचीवरच्या माणसाने जोरात फेकून मारला येणाऱ्या शत्रू सैनिकावर, तर ते नेमबाजीचे खेळ असल्यामुळे त्यांचे नेम अचूक बसणार आहेत. आता येणाऱ्या माणसाच्या उजव्या हातात साधारणपणे तलवार असते आणि डाव्या हातात ढाल असते आणि ती ढाल अशी ते तव्याला मागे मूठ लावून ते अशी नसते, इथे बांधलेली असते ती ढाल. आणि तर ती ढाल दगड अडवायला उपयोगी पडेल, पण ती डावीकडे आहे. तलवारीने अडवता येईल की नाही, येतील अडवता, पण तलवारीची धार जाईल ना, ते बोथट होईल, खांड पडतील त्याला. आणि मग ज्या वेळेला त्या दरवाजापर्यंत माणूस जाईल आणि वरनं हर हर महादेव करत आले मावळे म्हणजे मग काय करायचं, त्या तलवारीला धारच नाहीये. आणि असा हात करून त्या अरुंद वाट्यावरनं पळत जाताना माणूस पडतो आणि वरनं भाला येईल. म्हणजे शत्रूची अडचण हा माझा फायदा. हे शिवाजी महाराजांनी हा 56 साली बांधायला घेतलेला किल्ला, 58 मोरोपंत पिंगळ्यांनी बांधलाय. 58 साली बांधून झाला, 59 साली ते अफजल खानाचं प्रकरण झालं. म्हणजे बांधल्यानंतर लगेच त्याला एका शिवाजी महाराजांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. अफजल खान सामान्य माणूस नव्हता. अफजल खानाने एकदा औरंगजेबाला पण पकडलेलं होतं. असा तो माणूस, तो त्याला त्या शिवाजी महाराजांचा थोरला भाऊ संभाजीराजे,
त्यांना अफजल खानाने कपटाने मारलेलं होतं. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना विश्वासघाताने पकडून त्यांची विजापूरमधनं दिंड काढली होती. असा अफजल खान चालून येतोय, तर त्याच्यापासनं जर आपल्याला अफजल खान चालून येतोय तर त्याच्यापासनं जर आपल्याला बचाव तर करायचाच आहे, पण त्यालाही वर पोचवायचं आहे. हे कुठे जमू शकेल? तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली अनेक जी तत्व दिसतात त्यात स्वराज्यात कधीच लढाई नाही करायची. स्वराज्याच्या सीमेवरच लढाई झाली पाहिजे. त्यावेळेला जावळी ताब्यात आली असल्यामुळे स्वराज्याच्या सीमेवर होता प्रतापगड आणि तिथे औरंगजेब अफजल खानाची त्यांनी गाठ घ्यायचं ठरवलं. वाई हा अफजल खानाचा सुभा आहे, त्याचा सुभेदार आहे तो. त्याच्या शेजारचा जावळी सुभा, जावळी सुभ्यामध्ये प्रतापगड आहे, तोही त्यांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे. तर अफजल खानाला तिथल्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीची माहिती आहे, कारण आपल्या घरात काय आहे त्याच्या शेजारच्या घरात काय जास्त माहिती असतं, तसं त्याला माहिती आहे जावळीची काय अडचण आहे. तर त्याला या कोयना नदीच्या काठावर पार नावाचं गाव आहे, त्या पार गावामध्ये मुक्काम करायला सांगितला. ते एका ठिकाणी मुक्काम, ग्राउंड नाही ना, मोठं मैदान नाही आहे, त्यामुळे त्याचं सैन्य परत विखुरलं गेलं आणि तिथून दिसणार नाही अशा जन्नीच्या टेंबावर तो भेटीचा शामियाना उभारला, जो किल्ल्यावरनं प्रत्येक हालचालवरनं दिसत होती, पण खालनं काहीच दिसत नव्हतं. आणि ते जे काही अफजल निर्दालन झालं त्याच्याबद्दल आता मी फार बोलणार नाही, पण मुळात हा प्रतापगड बांधलाच कशासाठी, काय जरूर होती? काही शतकं हे चंद्रराव ही पदवी आहे. चंद्रराव मोरे हे जावळीचं राज्य करीतच होते ना, त्यांना नाही बांधावा असा वाटला किल्ला. तर त्यावेळेचं जे एक आंतरराष्ट्रीय मोठं बंदर होतं महाड, तर त्या बंदरातून वर घाटी चढवला जाणारा व्यापारी माल हा वाडा, कुंभरोशी या भागातनं वर येतो आणि मग तो पुढे विजापूरकडे पोहोचवला जातो, राजधानीकडे जायचा तो. तर त्याच्यावर जर आपल्याला कर बसवून वसूल मिळवायचा असेल तर प्रतापगडाची निर्मिती व्हायला पाहिजे, जी मोऱ्यांना आवश्यक वाटेल नाही. कारण समजा उत्पन्न मिळालं तर ते आदिलशाकडे जाणार आहे ना, मग मोऱ्यांनी नाही बांधला, पण यांनी बांधला आणि लगेचच हे त्याचा सुवर्ण परीक्षा झाली, तो जाळून उठला. तर प्रतापगडाच्या भोवती असणारं जंगल आणि ही गोष्ट अफजल खानाचं प्रकरण आहे 1659चं आहे. शिवाजी महाराजांनी आपली आराध्य देवता तुळजापूरची भवानी ती आदिलशाच्या राज्यात होती, तर त्यांनी एका नव्या अष्टभुजा महिषासूर मर्दिनीची मूर्ती नेपाळमधनं चांगली शिळा आणून एक घडवून घेतली, ती तिथे आहे. तर माझ्या देवाला पण मी सुरक्षित जागी ठेवतो. पण अफजल खानाला भेटायला जात असताना त्यांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर की देवी नव्हती तिथे. केदारेश्वर तिथे जो प्राचीन महादेव आहे त्याचं दर्शन घेऊन ते नंतर गेलेले आहेत. प्रतापगड याची खालची माची ही खूप छोटी आहे, राजगडासारखी पद्मावतीसाठी विस्तीर्ण नाही आहे. पण तिथे त्यांनी मूळच्या दुसऱ्या दरवाजानंतर जो भाग आहे तिथे ते देवीचं मंदिर बांधलेलं आहे, भवानी मंदिर बांधलेलं आहे. आणि आणखीन थोडं पुढे गेलं की मग तो केदारेश्वर आहे. नंतर पुढे जाताना उजव्या हाताला समर्थाने स्थापन केलेला एक मारुती आहे आणि नंतर मग बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. त्या बालेकिल्ल्याच्या दरवाजावर श्रीराम अशी अक्षरं कोरलेली आहेत. तर बाकी कुठल्याही किल्ल्यावर असं आपल्याला दिसत नाही. तर श्रीराम काहीतरी संदर्भ असला पाहिजे. तिची खालची जी देवी आहे परंपरागत आलेली ती रामवरदायिनी आहे. ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला ते गेले त्या तुम्ही भ्यायलात का असं विचारल्यावर महाराज म्हणाले तुम्हास काय म्हणून भ्यावे ते रघुनाथास, म्हणजे रामाला. तर नेमका रामाचा संदर्भ काय नाही सांगता येत आपल्याला, पण आहे. आता प्रतापगडाच्या खालचं जे जंगल आहे जावळीचं जंगल आहे. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून हा भाग ताब्यात घेतला त्या रायरीपासून वासोट्यापर्यंत, म्हणजे कोयनानगरचं धरण आहे त्याच्याही पलीकडे आणि इकडे रायगड म्हणजे रायरी, एवढा प्रचंड मुलूक त्याच्या बरोबर मध्यावर हा किल्ला आहे. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला जाता येईल असं ते प्रतापगडची जागा आहे. म्हणजे ज्याला आपण
भूराजनैतिक महत्वाचं ठिकाण, जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, त्याचा विचार करून त्यांनी तो किल्ला तिथे उभारला आणि त्याचा वापर झाला. जेमतेम 18 दिवस फक्त प्रतापगड शत्रूच्या ताब्यात गेलेला आहे. शिवाजी महाराजांनी 58 साली बांधून पळाल्यावर 1947 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळेपणे 58 साली बांधून पळाल्यावर 1947 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत एवढ्या काळात फक्त 18 दिवस प्रतापगड शत्रूकडे गेलेला अशी नोंद मिळते आपल्याला. आणि त्यांनी त्या देवीची त्यांना खूपच भक्ती असल्यामुळे स्वतःचा राजाभिषेक व्हायच्या आधी त्यांनी 1.25 मण सोन्याचं छत्र या देवीला अर्पण करायला ते आलेले दिसतात आपल्याला. म्हणजे त्यांची भक्ती त्या देवीवर खूप होती. शिवाजी महाराजांच्या पूजेतलं एक स्फटिकाचं शिवलिंग तिथे आहे. तर शिवकालीन मंदिरं कशी बांधली जात होती हेही आपल्याला तिथे बघायला मिळतं. हेही खूप महत्वाचं आहे. आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला पहिला अश्वारूढ पुतळा किल्ल्यावर उभारलेला हा प्रतापगडावर आहे. आणि त्याचप्रमाणे आपण थोडं दक्षिणेकडे गेलो तर सातारा नंतर कोल्हापूरमध्ये महत्वपूर्ण किल्ला तो म्हणजे पन्हाळा. पन्हाळा हा आदिलशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा किल्ला मानला जात होता. का तर मगाशी जसं मी प्रतापगडाच्या संदर्भात बोलताना सांगितलं तसं उरलेली जी 2 आंतरराष्ट्रीय बंदरं आहेत ते राजापूर आणि दाभोळ ही त्यावेळची आंतरराष्ट्रीय बंदरं आहेत. त्याच्यावरनं जो समुद्रकिनाऱ्यावरनं येणारा जो व्यापारी माल आहे तो तिकडनं वर चढवल्यावर बिजापूरकडे जाताना पहिल्यांदा वाटेमध्ये पन्हाळा लागतो. म्हणजे पन्हाळ्याच्या खालनच तो त्यावेळेचा व्यापारी मार्ग जायचा. त्यामुळे त्या मार्गावर जर नियंत्रण करायचं असेल तर पन्हाळा ताब्यात पाहिजे. म्हणून प्रतापगड 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगड जिंकला आणि 28 नोव्हेंबरला महाराज मधले 15 किल्ले जिंकून 28 नोव्हेंबरला म्हणजे 18 दिवसात पन्हाळगडावर उभे आहेत. तर हे का शक्य झालं तर वाटेतल्या सगळ्या किल्ल्यांची लढाऊ फौज त्या प्रतापगडाच्या लढाईमध्ये अफजलखानाच्या सैन्यात आलेली होती. त्यामुळे किल्ल्यांवर बाजारपुणके पाचेरी पाणकेच राहिलेले होते. ते 18 दिवसात 15 किल्ले हे त्यांना त्यावेळेला मिळवता आले. पन्हाळा का तर या 2 बंदरावर ताबा पाहिजे. दुर्दैवाने सिद्धी जोहरचं सगळं प्रकरण झालं तेव्हा महाराज तिथे पन्हाळ्यावर अडकले होते. तिथून त्यांना पुण्याला म्हणजे राजगडला येणं अनिवार्य होतं कारण शाहिस्ते खान पुण्यामध्ये ठाण मांडून बसला होता. तर त्याला हाकलणं महत्वाचं होतं स्वराज्य वाचवण्यासाठी. तर पन्हाळा या किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे आणि बाकीच्या किल्ल्यांपेक्षा वेगळे पण त्याचं असं की ज्यावेळेला आपण दरवाज्यातनं आत शिरतो त्यावेळेला सगळा सपाट मुलूक आहे. गडमाथा सपाट आहे, त्याच्यात वेगळा बाले किल्ला नाही आहे. वर आणखीन उंचवटा आणि त्याच्यावर वेगळी एस्टॅब्लिशमेंट असं काही नाही आहे. तर या किल्ल्यावर जाण्यासाठी 3-4 मार्ग आहेत जे अधिकृत मार्ग म्हणून वापरले जातात. 3 दरवाजा, आजचा सगळ्यात पाहण्यासारखा दरवाजा तो आहे, पण त्याच्यापेक्षा सुंदर दरवाजा 4 दरवाजा आहे. राजदिंडी आहे पुसाडीच्या बुरुजाच्या तिकडे. असे अनेक वाटांनी आपल्याला किल्ल्यावर येता येतं. पन्हाळगड हा सुद्धा एकटा किल्ला नाही. पन्हाळगडाच्या शेजारी पावनगड नावाचा एक किल्ला आहे. दोघांमध्ये फक्त खिंडच आहे. तर त्यांनी पन्हाळगडाचा इतिहास हा पुराण काळामध्ये सुद्धा सांगितला जातो. पराशर नावाचे ऋषी तिथे तपश्चर्या करत असत. ती गुहा पण आपल्याला दाखवली जाते तिथे. पण बहुधा दक्षिण महाराष्ट्रातले एक प्रबळ सत्ता म्हणजे शिलाहार, त्यांच्या काळामध्ये पन्हाळ्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून शिलाहारानंतर मग तो अनेक सत्तांकडनं जात बहमनींकडनं यादवांकडनं बहमनींकडनं आदिलशाहीकडे असं ते हस्तांतर झालं. शिवाजी महाराजांनी तो जरी आपल्या पन्हाळगडावरून विशाळगडावर यशस्वी जाऊ शकले, ते सुटका करून घेऊ शकले. त्यानंतर तो किल्ला आदिलशहाला देऊन टाकला कारण त्यांना मोगलांशी लढायचं होतं. पुण्यामध्ये तो शाहिस्ते खान आला होता म्हणून एका वेळेला 2 ठिकाणी लढाया नाही करायच्या, एकच एका वेळेला. हा पन्हाळा नंतर पुढे म्हणजे नंतर आग्रा भेट आहे, तिथे त्या कैदेतनं सुटका करून घेतली आहे, ते परत आले. 66 साली महाराज परत आले. 70 साली त्यांनी परत हा सगळा मुलूक जिंकून घ्यायचं ठरवलं कारण तोपर्यंत सैन्य वाढवणं, त्यांना लागणारी शस्त्र तयार करणं, घोडे मिळवणं हे सगळं त्यांना करावं लागतं. 2-4 वर्ष वेळ लागला.
कोंडाजी फर्जंदानी फक्त 60 मावळ्यांनिशी जाऊन तो किल्ला जिंकला. तेव्हा 1,500-2 हजाराची फौज होती आदिलशहाची. ती अफलातून कामगिरी आहे त्यांची. पण 72 साली हा महाराजांकडे किल्ला आल्यानंतर परत आदिलशहाचं एकही आक्रमण शिवराज्यावर झालेलं नाहीये. कारण महाड, दाभोळ, राजापूर या सगळ्या आंतरराष्ट्रीय बंदरांचा कारभारच मुळे महाराजांकडे आला आणि महसूल संपला. एकेकाळी आदिलशाही ही एक आर्थिक सत्ता होती. आता पैशाचे उद्गमच नाहीसे झाले. त्यामुळे त्यांना पैसेच नाहीत शिवाजी महाराजांवर स्वारी करायला. त्यामुळे ते सगळं थांबलं. पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला राजाराम महाराज सिंहगडावर मरण पावले 1700 साली, 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर शंभूपुत्र शिवाजी म्हणजे त्याचा शाहू, ते शाहूराजे महाराष्ट्रात आले. त्यानंतर 2 वेगळ्या फळ्या झाल्या या स्वराज्याच्या. एक साताऱ्यामध्ये असलेले शाहू राजांचं राज्य आणि वारणेच्या दक्षिणेला असणारं कोल्हापूरचं करवीरचं राज्य. काही काळ त्यांची राजधानी पन्हाळ्यावर होती. तर राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आहे. आणि राजधानी म्हटल्यानंतर प्रचंड प्रमाणात धान्य साठवता आलं पाहिजे, कारण त्याला वेढा घालणं अशक्य नाहीये. तर प्रचंड मोठाली दारू कोठारं, प्रचंड मोठाली धान्य कोठारं ही आजही आपल्याला पन्हाळ्यावर पाहायला मिळतात. आणि या मगाशी मी सांगितलं ते आज्ञापत्र, त्या आज्ञापत्रामध्ये गडास एक दरवाजा हा तर आयब म्हणजे गैरसोयीचा, 2 तरी दरवाजे पाहिजेत. कारण देवगिरीच्या यादवांचं पराभव झाला, कारण त्या देवगिरीला एकच दरवाजा होता. तो दरवाजा दाबून धरल्यावर अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराव यादवांना, त्या सम्राटाला खाली नाही येता आलं, निष्ठून नाही जाता आलं, कारण एकच दरवाजा होता. तर या पन्हाळ्याला या अनेक राज दरवाजे जे आहेत, प्रचलित वाटा आहेत, त्या वाटांचा उपयोग करता येतो. आणि त्याची गंमत अशी आहे की त्यावेळेच्या तोफांचा मारा हा, ती तोफ जर लांब ठेवली तर तो तोफगोळा पोचत नाही, आणि जवळ आणली तर त्याला ती ट्रॅजेक्टरी मिळत नाही. अशी त्या पन्हाळ्याची सगळी भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे पन्हाळा हा एक दक्षिण महाराष्ट्रातला उत्तम दुर्ग आहे, राजधानी करण्याजोगा दुर्ग आहे. आणि शिवाजी महाराजांचा तो अत्यंत लाडका किल्ला आहे. जेव्हा पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी 28 नोव्हेंबरला किल्ला ताब्यात घेतला, जेव्हा ताब्यात आला तेव्हा रात्र झालेली होती. महाराज तिथे गेले, चंद्रज्योतीच्या प्रकाशात तो सगळा किल्ला पाहून त्यांनी हिंडून पाहिलेला आहे. प्रचंड आवडीचा त्यांचा किल्ला आहे. त्यांच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे सिद्धी जवळची लढाई. त्यातनं ते यशस्वीरित्या निसटून जाऊ शकले. तर अशा अनेक गोष्टी तिथे घडलेल्या आहेत. त्यामुळे पन्हाळा हा कोल्हापूरच्या भागातला सर्वात महत्वाचा किल्ला असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. म्हणजे दुर्गकारण, राजकारण, अर्थकारण हे सगळं आपल्याला तिथे एकत्रित झालेलं आपल्याला दिसतं. विचार दक्षिणेतला पन्हाळ्यानंतर उत्तरेत असलेला साल्हेर नाशिक जिल्ह्यामधला, तो सुद्धा अतिशय चांगला गड आहे. त्याचे काय काय वैशिष्ट्य आहेत? साल्हेर हा नाशिक जिल्ह्यातला जो बागलाण प्रांत आहे, सटाणा तालुका, तिथे असणारं हे एक डोंगराचं शिखर आहे. महाराष्ट्रामधलं द्वितीय क्रमांकाच्या उंचीचं ते शिखर आहे. 5280 फूट त्याची उंची आहे. कळसुबाईची 5427 फूट आहे. तर साल्हेर कुठल्याही बाजूने चढायला सुरुवात केली तरी प्रचंड चढाई केल्यानंतरच त्या साल्हेरच्या माथ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. साल्हेर हा सध्याचा जो गुजरातचा भाग आहे तो आणि महाराष्ट्राचा बागलाण म्हणजे नाशिक जिल्ह्याचा वायव्य भाग याच्या सरहद्दीवर असणारा किल्ला आहे. अनेक वाटांवर, व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी साल्हेर आणि सालोटा असा जोड किल्ला आहे. दोघांच्या मध्ये फक्त एक केंडच आहे, तर तो किल्ला आहे. साल्हेरच्या कोणत्याही वाघांब्याच्या बाजूने चढायला लागलो काय, साल्हेरवाडीच्या बाजूने चढायला लागलो काय, एक दरवाजा, दुसरा दरवाजा, तिसरा दरवाजा, 5-5, 7-7 दरवाजे आणि ते अशा उभ्या कड्यामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत. म्हणजे जेव्हा सालोट्यावर उभं राहून आपण साल्हेरकडे पाहतो त्यावेळेला एखादा कसदिल माणूस, मी नाही बाबा साल्हेरला येणार,
पण ती वाट खूप सुरक्षित आहे, जाता येतं व्यवस्थित. दुर्दैवाने एक लढाई सोडली तर फार मोठं रणकंदन साल्हेर किल्ल्यावर झालेलं नाहीये. साल्हेर किल्ला 70च्या नंतर, 1670 नंतर, नीट तारीख नाही लक्षात येत, पण 70-72च्या दरम्यान केव्हा तरी तो किल्ला जिंकून घेतला गेला मराठ्यांकडून, म्हणजे शिवाजी महाराजांकडून. त्यावेळेला या साल्हेरचं नाव सुलतानगड असं मोगलांनी केलेलं होतं, मुल्हेरचं नाव औरंगगड असं केलेलं होतं. तर सुलतानगड ताब्यातनं गेला, औरंगजेब खवळला आणि त्याने अनेक सरदारांना सांगितलं तुम्ही चालून जा आणि तो किल्ला परत मिळवायला पाहिजे आपल्याला. ते बागलांचं नाक आहे, तिथे जर आपण नसलो तर सगळी पंचायत होईल आपली. तर त्यांनी बरेच नामवंत सरदार तिथे पाठवले. त्यांनी वेढा घातला. शिवाजी महाराजांना हे रायगडावर कळल्याबरोबर त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांना, ते कोकणात होते, त्यांना सांगितले ताबडतोब यान साल्हेरीच्या इकडे जा. आणि तसंच पत्र प्रतापराव गुजरांना, सरसेनापती, त्यांना पाठवलं तुम्ही वरघाटी या आणि दोघांनी मिळून या किल्ल्याला जो वेढा घातला त्याच्यावर हल्ला करायचा, तो वेढा मोडून काढायचा. तर मराठ्यांनी मोगलांशी समोरासमोर केलेली लढाई, त्याची बखरीतली वर्णनं अफाट आहेत. रक्तामासाचा चिखल झाला. महाभारतात जैसे युद्ध झाले तैसे युद्ध झाले असं त्या बकरीमध्ये लिहिलेलं आहे. तर प्रचंड मोठं, म्हणजे त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या सैन्याला एक आत्मविश्वास आला होता, आता आम्हाला गुरिला वॉरफेअर नको, आम्ही समोरासमोर सुद्धा तुमच्याशी लढाई करू शकतो आणि तुम्हाला हरवू शकतो. तर हे प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळ्यांनी हा जो लढा दिला, त्यासाठी साल्हेर अत्यंत महत्वाचा आहे. कुठच्याही बाजूने वर चढता येईल अशी परिस्थितीच नाही. जे खोदून काढलेले मार्ग आहेत, मुद्दाम निर्माण केलेले मार्ग आहेत, त्यांनीच वर जाता येईल. आणि त्याचं जे सगळ्यात उंच शिखर आहे, तिथे परशुरामाचं मंदिर आहे. या सगळ्या किल्ल्यांवर जी मंदिरं आहेत ही लढाऊ देवतांची आहेत. त्यातलं परशुरामाचं मंदिर आहे आणि तिथे 1-2 पावलं उमटण्यासारख्या जागा दिसतात. तर तिथे उभं राहून परशुरामाने बाण मारला, तो समोरच्या पिंपळागड त्याला छेदून तो पलीकडे गेला आणि मग तो पश्चिमेला गेला आणि मग कोकण निर्माण झालं, अशी ती कथा सांगितली जाते. परशुराम स्थान म्हणून ते 2ऱ्या क्रमांकाचं शिखर महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी जी काही अनेक त्यांच्या तोंडची वाक्य मिळतात आपल्याला, सालेरी अहिमंतापासून चंदाऊर पर्यंत, म्हणजे जिंजी आणि तंजाऊर पर्यंत मी हा सगळा मुलूक स्वतंत्र करणार आहे असं माझं स्वप्न आहे, ते त्याने उतरवलं. तर साल्हेर हा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा किल्ला होता. तर उत्तर हिंदुस्थानामध्ये जर आपल्याला लढाई करायला जायचं असेल तर ज्या वाटा सुरक्षित करायला पाहिजे त्यातली ही एक वाट आहे. आणि तिकडनं सुरत ही जवळ आहे, त्यामुळे सुरतेची दुसऱ्यांदा तिकडनं जी स्वराज्याच्या महसुलाची भरपाई करून घेतली, त्याला दुसरी सुरत लूट असं म्हटलं जातं. तर ती त्या साल्हेरीच्या जवळच वर आली होती आणि त्यावेळेलाच हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतलेला होता. तर उत्तरेतलं शिवसाम्राज्यातलं सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे साल्हेर. तर साल्हेर, सालोटा, न्हावी म्हणजे रतनगड, नंतर इकडे मुल्हेर, मोरा, हरगड, इकडचा चौलेर, असं किल्ल्यांचा हा एक दुर्गपुंज आहे आणि त्याचा अधिपती म्हणजे साल्हेर किल्ला आहे. वा, फार छान, इतकं सुंदर वर्णन.